नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या वांग्याच्या शेतामध्ये उभा आहोत. तर आपण आज वांग्याला फवारणी करणार आहे. बघू शकता तुम्ही वांग्याचा प्लॉट आपला. पावसाळी वातावरण आहे. शेंडाळी, बुरशीचं प्रमाण, त्यानंतर थ्रिप्स आणि फुलांचं प्रमाण सुद्धा वाढलं पाहिजे. यासाठी आपल्याला एक चांगली जबरदस्त अशी फवारणी करायची आहे. शेंडाळी पण बघू शकता तुम्ही, अशी कुठे मोठे आता आपल्याला सुरुवात झालेली आहे शेंडाळीची. हे बघू शकता तुम्ही, हे पान सुकलेले क्वचित आहे, तरी पण जास्त प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे. आणि फुलांचं प्रमाण सुद्धा जास्त वाढलं पाहिजे. त्यानंतर फळांची साईज वगैरे चांगली झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे. तर मार्केटमधून काही औषधी आणलेलं आहे, तर मी तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. तर तुम्हाला असेच जर माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला वांग्याबद्दल खूप डीपमध्ये आणि चांगली जशी लागली तशी माहिती देऊ शकतो. तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सुद्धा विचारू शकता. तर चला शेतकरी मित्रांनो. बघा तुम्ही, आता कसं आभाळी वातावरण असल्यामुळे फुलगळ होते आणि माल पण खूप कमी लागतो. प्लॉट खराब होतात, भरपूर प्लॉट असे खराब होतात. त्यामुळे आपला प्लॉट भरपूर चांगला डेव्हलप झालेला आहे. बघू शकता तुम्ही, बघा किती छान ब्रँचेस आलेले आहे, कळ्यासुद्धा आहे, फुलंसुद्धा आहे. खूप आपला प्लॉट म्हणजे असा खूप छान आहे. तरी पण आपल्याला व्यवस्थित टायमावर नियोजन केलं तर प्लॉट असाच कायम राहायला पाहिजे. बघू शकता तुम्ही, झाड बघा आपले, बघा झाड. असं खूप माल असा लागला पाहिजे. आभाळी वातावरणामुळे माल कमी लागतो, त्यामुळे मार्केटमध्ये माल कमी आल्यामुळे त्याला योग्य असे दर मिळतात. तर त्यामुळे योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिले अळीचं नियंत्रण करायचं आहे. तर आपण अळीसाठी हे औषध आणलेलं आहे एक मार्केटमधून. यामध्ये घटक आहे, हे गॅस पॉयझन आहे, प्रोफेनोफॉस प्लस सायफरमेथ्रिन. हे तुम्हाला नागार्जुन कंपनीचं पण येतं, बऱ्याचशा कंपन्यांचं मिळतात आहे. तर तुम्ही हे घेऊ शकता, प्रोफेक्स सुपर वगैरे. याचं प्रमाण आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी 40 ml. आणि याच्यामध्ये सिस्टमिक एक हे आपल्याला चांगल्या प्रकारे अळीचं जास्त दिवस कंट्रोल झालं पाहिजे. त्यासाठी आपण हनिविका कंपनीचं यस बॉस हे आणलेलं आहे. तर याचं प्रमाण आपल्याला 25 ml, 15 लिटर पाण्यासाठी 25 ml. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून फवारणी केल्यानंतर आपल्याला असे जबरदस्त असे रिझल्ट मिळतात. शेंडाळी असो, फळ पोखरणारी अळी असो, कोणत्या प्रकारची अळी असो, सगळ्या प्रकारच्या अळ्यांचं कंट्रोल मिळते. त्यानंतर आता आपल्याला झाड हिरवं राहिलं पाहिजे, झाडाची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे. त्यासाठी आपण बायर कंपनीचं ॲम्बिशन घेतलेलं आहे. याचं आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी 50 ml असं प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. तर आता आपण हे बुरशीनाशक घेणार आहे. तर एक नवीन आलेलं आहे बुरशीनाशक. यामध्ये ॲझोस्ट्रोट्रॉबिन 10% आणि प्लस फेब्रोनिल 5% आहे. म्हणजे आपल्याला बुरशीचं नियंत्रण पण मिळेल आणि थ्रिप्सचं नियंत्रण, दोन्हीचं कॉम्बिनेशन असं हे आलेलं आहे. तर दोन्हीचं नियंत्रण आपल्याला व्यवस्थित मिळेल. टिप्सी असं नाव आहे त्या औषधाचं. त्यानंतर फुलांची संख्या चांगली झाली पाहिजे, फुल भरपूर लागले पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक चांगलं ॲमिनो बेस असलेलं असं एक औषधाची गरज आहे. हे टॉनिक म्हणू शकतो आपण त्याला. तर ब्लेस नावाने येते हे. यामध्ये ॲमिनो ॲसिड 60% आहे. त्यामुळे आपल्याला चांगले असे फुलांचे प्रमाण वाढेल आणि चांगला रिझल्ट मिळेल. याचं प्रमाण आपल्याला 20 ml घ्यायचं आहे 15 लिटर पाण्यासाठी. आणि फळाची साईज, फळ जाड झाले पाहिजे. त्यासाठी हे जेयू पोटॅश 2000 हे सर्व प्रचलित आहे. जेयू पोटॅश याचं प्रमाण आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी आपण 18 ते 20 ग्रॅम घेऊ शकतो. आणि त्यात हे स्टिकर, हे नॉन आयोनिक स्टिकर आहे. तर याचं तुम्ही प्रमाण 5 ml घेऊ शकता. तर असं सगळ्यांचं एकत्रीकरण कॉम्बिनेशन करून बघू शकता तुम्ही. सगळ्यांचं असे कॉम्बिनेशन करून तुम्हाला फवारणी करायची, तुम्हाला बेस्ट असे रिझल्ट मिळतील. आणि तुम्हाला जर अशीच माझी नवीन माझी अशीच माहिती आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.